कथेचा भाग असा सुरू आहे की प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी ऋषी मंडळी जी आहेत ती प्रभू रामचंद्राला सांगतात, आम्हाला या राक्षस लोकांनी भरपूर त्रास दिलेला आहे, परंतु त्या असणाऱ्या ऋषी मुनींना मोठा आनंद झालेला आहे, कारण कुणीतरी संरक्षण करतं पाहिजे. तसं आपलं गांगरवाडा गावामध्ये म्हणले रामायण आहे, परंतु म्हणले जिथं रामायण आहे तिथं प्रभू रामचंद्राचा संरक्षण करण्याचा वास असतो. म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र संरक्षण करतात, परंतु ते पाळलं पाहिजे. अशा प्रकारचा म्हणजे कथेचा भाग प्रभू रामचंद्राला म्हणले असणारे ऋषीमुनी सांगू लागले की तुम्ही प्रभू रामचंद्र आमचा असणारा या दुष्ट लोकांपासून संरक्षण करा, असा म्हणजे कथेचा भाग चालू आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राचं वाक्य ऐकलं आणि म्हणले असणारा मोठा रामनामाचा गजर केलेला आहे आणि त्यांना मोठा आनंद झालेला आहे. म्हणले सीता लक्ष्मण रघुनाथ सांगते मुनी गान समस्त शरगंगाने घडले जेथा त्या आत्मनाथ सुतीक्ष्णाच्या. त्यावेळेस राम लक्ष्मण आणि सीता सांगू लागले म्हणजे त्या भृगु ऋषीने म्हणले आम्हाला या वनाच्या ठिकाणी पाठविलेला आहे, असं असणारे सांगू लागलेले आहे. ऋषी म्हणजे कसे आहेत, तपस्वी आहेत आणि त्यांच्या रक्षणा करता म्हणले असणारे त्या प्रभू रामचंद्र त्या वनामध्ये आलेले आहेत. अशा प्रकारचा म्हणजे कथेचा भाग चालू आहे. त्यावेळेस असणारे ऋषी मुनी तपस्वी जी आहेत म्हणले ते म्हणले आमच्या प्रभू रामचंद्र त्या आजी आहेत, धर्माचं रक्षण पालन करणारे. अशा प्रकारचा म्हणजे कथेचा भाग चालू आहे. ज्या वेळेस म्हणजे ऋषीने असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर केलेला आहे, त्यावेळेस म्हणले असणारे प्रभू रामचंद्र आणि सर्वांना म्हणले आनंदी आनंद झालेला आहे. म्हणले ऋषी मुनींनी म्हणले आश्वासन प्रभू रामचंद्राला आमचं रक्षण करा असं आश्वासन दिलं. त्यावेळेस म्हणले ऋषी मुनींनी आसन टाकलेले आहेत आणि आसन टाकून म्हणले तपश्चर्या करण्याकरता बसू लागलेले आहेत. अशा प्रकारचा म्हणले कथेचा भाग चालू आहे. ज्याला म्हणले तप ज्याला करायचं असे आहे किंवा ज्याला अनुष्ठान करायचं आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या वनाच्या ठिकाणी म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले मनोकामना पूर्ण करीत आहेत. अशा प्रकारचा म्हणजे कथेचा भाग चालू आहे.
जेव्हा म्हणले जशा प्रकारची म्हणले साधना किंवा तपश्चर्या करायची आहे अशा प्रकारची म्हणले मनोकामना प्रभू रामचंद्र म्हणले पूर्ण करीत आहेत असा म्हणले कथेचा भाग चालू आहे म्हणजे ज्या लागी की रे रततपा, ज्या लागी की जे रुद्रतपा, ज्या लागी धैर्या कल्पा, तेची स्वरूपा श्रीरामा. जशा जशा प्रकारची मनाची भावना असते म्हणले माणसाच्या कुणाला कोणतं तप करायचे किंवा कुणाला कोणती तपश्चर्या करायची अशी मनोकामना म्हणले असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणले पूर्वीत आहेत. ज्या लागी शिवभवानी, नित्य चिंतिते अनुदिनी, दोहा श्रीराम देखिला नयनी, जो त्रिभुवनी परमात्मा. नाथ माऊलीनी म्हणले इथं सुंदर प्रकारच्या कथेचं वर्णन केलंय म्हणले ज्या प्रभू रामचंद्राचं भजन म्हणले कोण करत म्हणले शिव आणि महादेव आणि पार्वती भजन करतात तोच रामचंद्र आज आपल्याला या वनाच्या ठिकाणी घेतलेला आहे अशा प्रकारचं वर्णन चालू आहे म्हणले. ज्या लागी आम्ही नित्य तापसी, ज्या लागी आम्ही वनवासी, तो हा श्रीरामानायासी, भाग्याश्रमासी सोयाला. भाग्य आश्रमाची सोयाला म्हणले ज्याच्यासाठी तपश्चर्या केली म्हणले ज्याच्यासाठी म्हणजे राम भेटण्यासाठी म्हणले एवढं कष्ट केलं आणि तो राम म्हणले आता आम्हाला भेटला म्हणले अशा प्रकारचं म्हणले नाथ माऊली सांगू लागली. ऐसे ऋषींचे मनात असता, जाणनिया सुनिश्रिता, श्रीराम उल्हास युक्त, चरण वंदिता ऋषीचे. असं म्हणले असणाऱ्या ऋषी मुनीचं मनोगत म्हणले प्रभू रामचंद्रांनी ऐकलं आणि प्रभू